बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्रीराम राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज एका अशा व्यक्तिमत्वासोबत आपण संवाद साधणार आहोत, जे व्यक्तिमत्व आपल्या परिस्थितीचं भांडवल करून आपल्या आहे त्या परिस्थितीवरती मात करून सेल्फ स्टडी करून शिकून आज UPSC मध्ये त्यांची EFO या पदासाठी देशातून 194 रँक घेऊन त्यांनी उत्तीर्ण झाले आहेत। आज आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत। त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल, काय सांगायचं? पहिले तर धन्यवाद की तुम्ही मला इथं बोलवलं आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल राजमुद्रा वगैरे सगळ्यांचं धन्यवाद वगैरे करतो। ही जी परीक्षा आहे ती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे जी मिनिस्ट्री ऑफ लेबर कामगार मंत्रालयाच्या अंडर येते, त्याच्यात एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून 421 पदांसाठी परीक्षा घेतली होती। त्याच्यात 194 क्रमांकानं मी उत्तीर्ण झालो आहे आणि त्याचा म्हणजे मला जेव्हा यावेळेस मी निकाल पाहिला त्यावेळेस मला म्हणजे अत्यानंद झाला की आज आपण म्हणजे जेवढे परिश्रम वगैरे केले आणि आपली जी गरिबीची परिस्थिती वगैरे होती की ती आज म्हणजे आज आपण कुठेतरी एक अधिकारी झालो आहेत आणि आपली ती परिस्थिती कुठेतरी आता बदलणार आहे, याचा खूप आनंद मला झाला। आई त्यांची घरचं काम करायची, यामुळे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी या पदाची रोषणी घातलेली आहे। प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण कुठं झालं, त्यांच्या यशाचं नेमकं गमक काय, यशाचं श्रेय कोणाला देणार आहेत? सर काय सांगा? माझं पूर्ण शिक्षण नांदेड या जिल्ह्यातच झालेलं आहे। 10वी माझी प्रतिभा निकेतन प्रशाला येथून झाली, त्याच्यानंतर 12वी यशवंत महाविद्यालय बाबानगर आणि इंजिनिअरिंग SGS कॉलेज विष्णुपुरी येथून झालं। त्याच्यानंतर मी एक खाजगी कंपनीत टाटा कंपनीत नोकरी जॉईन केली। त्याच्यात नोकरी करता करता मला हे वाटलं की आपण कुठून तरी गरीब परिस्थितीतून आलेलो आहोत, तर आज आपली परिस्थिती कुठेतरी म्हणजे पैसा वगैरे म्हणजे सॅलरी तर येत आहे, पण आपल्याला जे एक समाधान पाहिजे की आपण ज्या परिस्थितीला फेस केलं किंवा ज्या गरीब लोकांचे जे काही हाल अपेष्टा होत असतात त्यांचा आपण काहीतरी बदल करण्यासाठी आपल्याकडे जी पॉवर वगैरे असली पाहिजे किंवा आपण जे गव्हर्नमेंटमध्ये असलं पाहिजे ते तसं काही नाही आहे। त्याच्यामुळे मग मी कुठेतरी ते जॉब सोडून UPSCच्या परीक्षेच्या मागे लागलो की म्हणजे कुठेतरी आपण जे आहोत ती परिस्थिती आपण विसरायला नाही पाहिजे आणि त्या लोकांना आपण पुढे कुठेतरी मदत केली पाहिजे, हे माझं मोटिवेशन होतं, याच्यातून मला प्रेरणा भेटली। दुसरं एक की मग माझे मामा हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, त्यांच्याकडून त्यांचा आणि आजोबांचा मला नेहमी सपोर्ट होता की ठीक आहे तुला म्हणजे कारण की नोकरी सोडून पुन्हा कुठेतरी करणं म्हणजे आपलं घर वापस पुन्हा त्याच गरिबीत जाणं, तरी त्यांनी म्हणजे मला कुठेतरी आईवडिलांनी वगैरे सपोर्ट केला की ठीक आहे तुला जे करायचं आहे ते तू हवं ते करून बघ। त्याच्यानंतर मी नांदेडलाच इथं असून स्वतः अभ्यास वगैरे करून या परीक्षेचा अभ्यास वगैरे केला आणि त्याच्यात उत्तीर्ण झालो आणि म्हणजे कुठंतरी ते आज माझ्या ते 4 वर्षांची मेहनतीला श्रेय भेटलं, याचा खरंच आनंद आहे। सहसा पहिला प्रयत्न असो की दुसरा प्रयत्न असो, त्या प्रयत्नामध्ये जर यशस्वी न झाल्यास विद्यार्थ्यांचं मन खचून जाते सहसा। मग असे अनेक विद्यार्थी असतात, एक तर एकीकडे आपली गरिबी आपल्याला सतावत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या प्रयत्नात यशस्वी न झाल्यास दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी न झाल्यास मुलं यापासून कुठेतरी ट्रॅव्हल होतात। अशा विद्यार्थ्यांसाठी असा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थी तयारी करणे, अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायचा? मी हा दिली कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात की असं नाही की आपण दिली परीक्षा तर आपण प्रत्येककडे यशस्वी होणारच आहोत आणि आयुष्यातच फक्त परीक्षेतच नाही तर आयुष्यात सुद्धा अपयश हे येणारच असतं। अपयशाला पचवणं शिकलं पाहिजे, तर म्हणजे अपयश आल्यानंतर आपल्याला कुठेतरी नैराश्यता वगैरे येते, तर त्याच्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे काम करत आहोत किंवा आपण जी परीक्षेची तयारी करत आहोत त्याच्या मागचं जे कारण आहे, आपण जे म्हणतो व्हाय म्हणजे का आपण हे करतोय, तो आपलं त्याचं जे कारण आहे ते खूप आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण की त्या का आपण हे करतोय याच्यातूनच आपल्याला पुढची प्रेरणा येणार आहे की आपण काय करतोय। मग तुमचं काही कारण असू शकतं, एक असू शकतं की कुठेतरी आपल्याला सामाजिक
लोकांसाठी काम करायचं आहे, एखादं असू शकतं की कुठेतरी जॉब सिक्युरिटी असणं आहे, एखादं असू शकतं कोणासाठी पॉवर असू शकते. तुमचं जे काही कारण असेल ते खूप स्ट्रॉंग, म्हणजे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की हे आपण का करतोय, तर ते तुम्हाला पुढं म्हणजे जिथं आपल्याला नैराश्यता किंवा अपयश येईल त्याच्यातनं आपल्याला हे कळेल. दुसरं आहे की आपण जे पण शिकलो, जे पण आपण अपयशी वगैरे झालो त्याच्यातून तुम्ही काय शिकता, की म्हणजे आपण का फेल झालो याचं ॲनालिसिस वगैरे करणं गरजेचं आहे. त्याच्यातनं तुम्ही काढाय म्हणजे काय पुढच्या वेळेस काय बेटर करता येईल, तर हे आहे. आणि दुसरं मी हेच म्हणेन की जसं की आता MPSC आणि UPSC यांचा सिलेबस राज्यसेवेचा कुठेतरी एकच होत आहे. म्हणजे आपल्याला आता 2 संधी आहेत की आपण UPSC आणि MPSC याचा एकत्र असा अभ्यास करून त्याच्यात कुठेतरी यश प्राप्त करू शकतो. आणि वयोमर्यादासुद्धा आपल्यासाठी MPSCची अजून जास्त ठेवलेली आहे. त्याच्यामुळं कुठेतरी खचून न जाता हा विचार करायचा की आपल्याकडे 2 परीक्षांचा आज आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे एकत्र अभ्यास करून UPSCकडे वळण्यास या लोकांची हरकत नसावी. सरांची 194वी रँक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या EPFO या पदासाठी झालेली आहे. नेमकं हे पद काय, याच्यामध्ये नेमकं काय करायचं असते पुढचं? धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण की मी कोणत्या पदासाठी झालं त्याचं काम आणि काय सिलेबस असतं हे पण गरजेचं आहे. तर ही म्हणजे प्रत्येक वर्षी परीक्षा घेत नाही UPSC, जसे की मागच्या 2017ला झाली होती. याचं ज्या पदाचं नाव आहे ते एन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंट्स ऑफिसर असं याला म्हणतात. जी मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या अंडर जी संस्था आहे आपली एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, याचं साध्या शब्दात सांगायचं तर जो PF कटतो लोकांचा प्रोव्हिडंट फंड आहे, किंवा जे लोकांची पेन्शन्स वगैरे असतात, जे लोक कंपनीत किंवा खाजगी याच्यात काम करतात त्यांचं जे पण पैसे वगैरे PFचे पैसे जे मालक आहेत, कंपनीचे मालक असतील किंवा ज्या वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा त्यांचे जे एम्प्लॉय ओनर्स आहेत ते जमा करत आहेत की नाही याची शहानिशा करणं. त्यांच्यावर जे सोशल सिक्युरिटी म्हणजे त्यांना आहे का, लाईक त्यांनी आजारी असलं त्यांचं मेडिकल इन्शुरन्स त्यांचं क्लेम वगैरे होत आहे का, याची वगैरे करणं. लेबर लॉज वगैरे म्हणजे जे कामगार वगैरे काम करतात त्यांची परिस्थिती आणि जे कायदे आहेत त्याचं पालन होत आहे का, त्याचं एन्फोर्समेंट करणं. म्हणजे हे पण जे कायद्यांचं आहे त्याचं पालन व्यवस्थित होत आहे का, हे कंपनीत वगैरे आणि जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यात एन्फोर्समेंट करणं हे काम आहे. याच्यामुळे ही जी संस्था आहे ती कामगार मंत्रालयाच्या अंडर येते. अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC हे अनेक परीक्षा घेत असते, त्यापैकीच एक EPFO आहे. त्या अंतर्गत सरांची निवड झालेली आहे. विद्यार्थी सहसा आपल्या परिस्थितीचं भांडवल करतात. मी सहसा अनेक अशा प्रश्नांना वाहवा दिला, अनेक प्रश्न घेतलं. सर, आपली कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये काय सांगाल? नेमकं हालाकीची परिस्थिती होती आणि थोडक्यात तुमची माहिती घेतल्याच्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती असेल? माझे वडील तिथं ऑटो वगैरे चालवायचे, पण त्याच्यानंतर असं होतं की जसं आपण बघतो की म्हणजे शिक्षण कुठंतरी घेणं हे सुद्धा कॉस्टली झालेलं आहे. म्हणजे त्यासाठी पण कुठेतरी पैसे वगैरे आपल्याला लागतात. तर 10वी पर्यंत वगैरे तर असं होतं की म्हणजे क्लासेस वगैरेची समजा फीस वगैरे लावायची असेल तर पैसे वगैरे नसायचे. तर त्यावेळेस म्हणजे की आपण हुशार वगैरे कुठे असल्यामुळं काही टीचर्स वगैरेने आपल्याला म्हणजे मोफत कुठेतरी आपल्याला शिक्षण वगैरे दिलं. आणि ज्यावेळेस कुठेतरी पैसे वगैरे भरायचे, कुठं क्लासेसला गरज पडली त्यावेळेस मी अक्षरशः म्हणजे 5 रुपये 10 रुपये या पद्धतीने पैसे जमा केलेले आहेत. त्याच्यामुळे ते माझ्या डोळ्यासमोर ते नेहमीच राहिलेलं आहे की आपण कुठून आलो आहोत. आणि दुसरं हे की ज्यावेळेस मला मग इंजिनिअरिंगला जायचा विचार मी केला तर तिथं पण म्हणजे फीस जवळपास 50,000च्या आसपास होती. तर माझ्या मामांचं आणि आजोबांचं कुठेतरी मला पहिल्या वर्षी सपोर्ट वगैरे तिथून मला भेटला की त्यांनी फीस वगैरे जमा केली. त्याच्यानंतर जी आपली इंडियन ऑइल केमिकल लिमिटेड ही भारताची सगळ्यात मोठी ऑइल कंपनी आहे, ती भारतातनं 200 इंजिनियर्सना स्कॉलरशिप देते. ती स्कॉलरशिप मला मिळाली. त्याच्यामुळे मी कुठेतरी अभियांत्रिकीकडे वळलो. आणि त्याच्यानंतर मग तेच, आणि हे मी कुठेतरी नेहमी लक्षात ठेवलं की आपण किती गरिबी परिस्थितीतून आलो आहे. आपण स्वतःच्या घरात नाही राहत, आपण कुठेतरी मामाच्या घरात राहतो. म्हणजे हे सगळं कुठेतरी बदलायचं असेल तर आपण कुठेतरी आता परिश्रम केले पाहिजेत. आता जर 4 वर्ष घाम गाळाल तर 40 वर्ष आपल्याला आराम करता येईल, हे माझ्या डोळ्यासमोर कुठेतरी होतं. कहते हैं संघर्ष में आदमी अकेला होता है, कहते हैं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, और जब 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 उस पर आशा है तब तक उसने इतिहास रचा है. हे होते आपल्यासोबत आज जुनेद सर, ज्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामधून 194वी रँकिंगने ते उत्तीर्ण झालेले आहेत EPFO या पदासाठी. सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर, 21 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर आहे, त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? मी हे म्हणेन की आयुष्यात कोणतीही एका गोष्टीनं आयुष्य हे डिफाईन होत नसतं.
की आपलं सिलेक्शन झालं तरी आयुष्य संपत नाही, पुढच्या तुमच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात. सिलेक्शन झाल्यानंतर हेच मला जिल्हा भेटावं, याच्यातच पोस्टिंग व्हावं, म्हणजे माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कधी संपणार नाहीत. आणि काही नाही झालं म्हणूनही आयुष्य संपत नाही. तर मी हेच म्हणेन की यावेळेस आपल्याला MPSC थ्रू एक चांगली संधी आहे की यावेळेस कुठेतरी डिप्टी कलेक्टर आणि ज्या DYSP वगैरेच्या जागा आहेत त्या जास्त आहेत नेहमीप्रमाणेच्या मामानं. तर मी हेच म्हणेन की जे आता जे शेवटचे 3-4 दिवस आहेत त्याच्यात जे तुम्ही वाचले त्याचंच रिव्हिजन वगैरेवर फोकस करा. लोकांनी काय वाचले किंवा हे राहिले ते राहिले याच्याची पॅनिक होऊन काहीच बदलणार नाही आहे. ऑलरेडी जे आहे ते तुमच्या डोक्यात आहे, शांत डोकं वगैरे ठेवा आणि तिथं पेपरमध्ये जेव्हा तुम्हाला ऑप्शन वगैरे बघून ते नक्कीच लक्षात येईल. मी हेच म्हणेन की पुन्हा एकदा फक्त रिव्हिजन वगैरे फोकस करा आणि चांगली झोप घ्या पेपरचे 1 दिवस पहिले. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कहते हैं कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यह तो एक पन्ना था, अभी तो सारी किताब बाकी है, अभी तो सारी किताब है. खूप खूप धन्यवाद सर राजमुद्रा न्यूज चॅनल सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. माझे पण आभार राजमुद्रा चॅनलकडून की मला इथे बोलवलं आणि 2 शब्द बोलायची संधी दिली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.